कच्च्या हळदीचा शिरा ऐकून आश्चर्य वाटलं ना? हो, परंतु खरं आहे. आज आपण कच्च्या हळदीचा शिरा बनवणार आहोत. मी ज्योती, आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण कच्च्या हळदीपासून शिरा करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कच्ची हळद घेतलेली आहे, पाहू शकता. आता ही जी हळद आहे ती थोडीफार आल्यासारखी दिसते, फक्त याचा रंग वेगळा असतो, म्हणजे पिवळा असतो. आता कच्च्या हळदीबरोबरच मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर पाहू शकता, काजू बदाम घेतलेले आहेत, थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि 2-4 खारकेचे तुकडे घेतलेले आहेत. आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला भिजत घालायचे आहेत, म्हणजे हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. त्यासाठी हे भिजवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल, आपण जो शिरा करणार आहोत त्याला छान असं टेक्स्चर येईल. आता इथे मी हळदीचे असे काप करून घेतलेले आहेत, हे सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. हे फिरवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, असंच मिक्सरमध्ये फिरवून छान याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तर पाहू शकता, अशा पद्धतीने मी हळदीची पेस्ट केलेली आहे. आता हे जे काजू बदाम आणि खोबरं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, परंतु ह्यामध्ये पाणी घालायचं नाही. याचं थोडंसं रवाळ असं टेक्स्चर येईल अशा पद्धतीने. आणि जर आपण ह्यामध्ये पाणी घेतलं तर अगदी स्मूथ पेस्ट होईल, तर तशी नको आहे आपल्याला. फक्त हे रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर इथे आपले काजू बदामसुद्धा वाटून झालेले आहेत आणि हळदसुद्धा वाटून झालेली आहे. तर आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया. तर 1.5 चमचे मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता तूप छान गरम झालं की यामध्ये आपण वाटलेली हळद चांगली परतवून घ्यायची आहे. लो टू मिडियम आचेवर आपल्याला छान अशी परतवून ह्याचा कच्चेपणा संपूर्ण घालवायचा आहे, कारण ह्या कच्च्या हळदीमध्ये जो काही अरोमा असतो तो संपूर्ण निघून जाईल आणि शिरा खाताना तो आपल्याला जाणवणार नाही. आता ही जी कच्ची हळद आहे त्याचे फायदे भरपूर आहेत. औषधी गुणधर्मांनी तर भरपूर अशी ही कच्ची हळद आहे. तर ह्या थंडीच्या दिवसात वयस्कर मंडळींना सांधेदुखीचा भयंकर त्रास होतो. सांध्यांमध्ये सूज येते आणि वेदना होतात. ही कच्ची हळद जखमेंवर देखील खूप उपयोगी असते आणि डायबेटिक पेशंटमधील जी शुगरची पातळी आहे, म्हणजे जी साखरेची पातळी आहे, ती देखील या कच्ची हळदीने नियंत्रित होते. त्याचबरोबर आपल्या त्वचाचं आरोग्य सुधारतं, पचनसंस्था चांगली होते आपली आणि जो आपल्याला ॲसिडिटीचा त्रास असतो तो देखील निघून जातो. तर असे हे कच्च्या हळदीचे गुणधर्म पाहता पाहता आपली हळद देखील छान परतवून झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये जे ड्रायफ्रूट आणि सुकं खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं ते देखील ह्या हळदीबरोबरच आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही छान एकत्र परतवलं की आपल्याला वेगळं ह्यामध्ये तूप वगैरे घालायची काही गरज नाही. ह्या तुपामध्येच हे चांगलं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून हळदीचासुद्धा रंग बदलेल आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचासुद्धा रंग बदलेल. कारण कच्चे ड्रायफ्रूट्स खाण्यापेक्षा तळलेले ड्रायफ्रूट कधी जर तुम्ही शिरामध्ये वगैरे खाल्ले असतील तर त्याचा फ्लेवर वेगळा येतो, खूप छान असे क्रंची लागतात. तर ह्यामुळे आपण ह्या हळदीबरोबर हे ड्रायफ्रूट आणि खोबरं देखील चांगलं परतवून घेणार आहोत. आता ह्यामध्ये मी थोडेसे मनुके घातलेले आहे, म्हणजे बेदाणे घातलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता, नाही आवडत किंवा जर नसतील तुमच्याकडे, नाही घातले तरी काही हरकत नाही. आता पहा, रंग बदली झालेला आहे हळदीचा आणि ह्या सुक्या मेवाचा सुद्धा खूप सुंदर रंग आलेला आहे. मस्त असं ह्याचा रंग छान असा गुलाबी आलेला आहे, पाहू शकता, खूप सुंदर. आता ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे, परंतु आपल्याला ह्यामध्ये डायरेक्ट असा गूळ घालायचा नाही. तर गूळ पहिल्यांदा आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. तर पाववाटी गूळ घेतलेला आहे आणि तेवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता हा गूळ आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे, ह्याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही. आणि हे गुळाचं पाणी आपण ह्या शिऱ्यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे आपण अगोदर दुधाचा किंवा पाण्याचा ह्यामध्ये वापर केला नव्हता. आता हे जे गूळ वितळवून घेतलेला आहे आपण, तो एका चहाच्या गाळणीतून हा गाळून मग ह्यामध्ये घालायचा आहे. कधी कधी गुळामध्ये थोडासा कचरा असतो, तर त्यामुळे आपण हे गुळाचा जो रस आहे तो गाळून घेतलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ह्यावर झाकण ठेवायचं आहे, ज्याने आपली हळद देखील शिजली जाईल आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते देखील शिजले जातील. 5 मिनटं ह्यावर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर आपला शिरा छान इथे तयार झालेला आहे. बाजूने संपूर्ण तूप सुटत आहे, पाहू शकता. आता मस्त हा शिरा गरमागरम खाण्यासाठी अतिशय छान लागतो आणि ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा भरपूर आहे. त्यांनी सर्दी खोकला देखील होत नाही. लहान मुलांना थोड्या प्रमाणात तुम्ही देऊ शकता. आता ह्यामध्ये मी जायफळ आणि सुंठीची पावडर घातलेली आहे, अगदी शेवटी घालायची आहे. फक्त 2 सेकंद आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. इथे आपला छान असा कच्च्या हळदीचा शिरा तयार झालेला आहे. तर अगदी थोडासा मी म्हणजे पाव चमचा ह्यावर तूप घातलेला आहे
आणि थोडंसं परतवून घेतलेलं आहे. तर एका प्लेटमध्ये हा गरमागरम शिरा आपण काढून घ्यायचा आहे आणि खायला द्यायचा आहे. वयस्कर मंडळींना देऊ शकता, लहान मुलांना दिला तर अगदी थोड्या प्रमाणात द्या. फक्त गरोदर स्त्रियांनी याचं सेवन अजिबातच करू नये. तर तुम्ही हा हळदीचा शिरा एकदा नक्की बनवून पहा. आजची रेसिपी जर तुम्हाला थोडीफार उपयुक्त वाटत असली तर फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आजच्या ह्या व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.